श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामींचा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकण्यासाठी तुमची निवड झाली आहे. त्यामुळेच तुम्ही हा संदेश ऐकत आहात. तेव्हा स्वामी आज्ञा म्हणून याला शेवटपर्यंत ऐकावे. स्वामी म्हणतात, बाळा, जो कोणी हा संदेश ऐकेल त्याच्या आयुष्यात आनंद येईल. आजचा दिवस आणि आजची रात्र तुझ्यासाठी खूप काही सुख घेऊन आलेली रात्र असेल. कारण यात तुझी मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद दडलेले आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, मला माहीत आहे की ही आर्थिक समस्या तुला खूप काही गांजत आहे. त्यामुळे तुझ्या मनातील त्या वेदना माझ्यापर्यंत येत आहेत. भगवंत तुझी प्रार्थना ऐकणार आहेत, यावर विश्वास ठेव. माता लक्ष्मी आज तुझ्या घरी सुखाचा, आनंदाचा आणि अशा काही चमत्कारांचा वर्षाव करेल ज्यासाठी तू माता लक्ष्मीची उपासना करत आहेस. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जे काही कर्म तिकडे करता ते भगवंताला कळत नाहीत, पण तुम्ही केलेली प्रत्येक प्रार्थना देवापर्यंत येते. तुम्ही केलेली प्रत्येक पूजा जी मनोभावे श्रद्धेने करत आहात, अगदी एखादे फूलसुद्धा तुम्ही खूप श्रद्धेने देवाकडे वाहता तेव्हा त्याचा सुगंध देवाला प्राप्त होतो. बाळा, निश्चिंत राहा. तुझ्यासाठी माझे कार्य सुरू आहे. काही लोकांनी तुझ्या आयुष्यात तो गोंधळ निर्माण केला आहे. तुला खूप काही त्यामुळे त्रासही सहन करावा लागला आहे. पण आता तुझे दुःख, ते त्रास संपवणारा माझा आशीर्वाद तुला प्राप्त होईल. मनातील वेदना, दुःख, त्रास या क्षणाला, अगदी या क्षणाला माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत असावे. कारण पुढील क्षणी तुझ्यासाठी माझा दैवी चमत्कार घडणार आहे. तुझ्या आशा, तुझ्या अपेक्षा पूर्ण करणारा माझा आशीर्वाद ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल तेव्हापासून तुझ्यात अद्भुत परिवर्तन घडू लागेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही देत असलेल्या प्रतिसादामुळे आणि प्रेमामुळे श्री स्वामी समर्थ संदेश आपले आभार व्यक्त करते. धन्यवाद. आपला प्रतिसाद असाच पुढेही मिळत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, स्वामीचरणी प्रार्थना. स्वामी माऊली तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला जे काही आशीर्वाद हवे आहेत ते तुमच्या मार्गात येवोत, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाळा, जगातली प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते, परंतु यश ही एकमेव अशी गोष्ट आहे जी अधिकाधिक वाढत जाते. कारण जेव्हा तुम्ही जे काही प्रयत्न त्यामागे करता, कार्यांच्या मागे तुम्ही आपले कर्म देता, तेव्हा ते यशात परिवर्तित केल्या जातात आणि ते यश तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. स्वामी म्हणतात, बाळा, शेवटी नियतीने तुला या संदेशापर्यंत पाठवले आहे. तेव्हा तुझी निवड करूनच तुझ्यापर्यंत हा संदेश पोहोचला आहे. तेव्हा शेवटपर्यंत ऐकून घे. तुझे जीवन परिवर्तन करणारे काही संकेतही मी यातून तुला देत आहे. बाळा, निश्चिंत मनाने ऐक. कारण तुझे जीवन परिवर्तन होण्याचा सुखद काळ
लवकरच तुला प्राप्त होईल. तुझ्या आयुष्यातील त्या काही समस्या आहेत त्याचे निराकरण करण्याचे सामर्थ्य तुझ्या देवात आहे. तेव्हा तुझ्या देवावर तुझा वाढलेला विश्वासच कामी येणार आहे. बाळा, तुमचे आता प्रत्येक कार्य मार्गी लागणार आहे. काही काळापूर्वी तुम्ही जी काही प्रार्थना ईश्वराला, भगवंताला केली होती, आता ती पूर्णत्वास जाण्याची शुभ वेळ प्राप्त होत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, पुढील संदेश हा मनपूर्वक श्रद्धेने ऐक. कारण या ब्रह्मांडात विनाकारण कुठलीही घटना घडत नाही. तू देखील इथपर्यंत हे ऐकण्यासाठी आला आहे. हे सर्व काही नियतीने मांडलेले आहे. बाळा, तेव्हा कधीकधी तुम्हाला नियतीचे काही स्वीकार करावे लागते. पण तुम्हाला कधीकधी काही गोष्टी न आवडताही स्वीकार कराव्या लागतात. कारण त्या भगवंतानी तुमच्यासाठी निश्चित केलेल्या आहेत. कारण त्यातच तुमचे कल्याण ठेवलेले आहे. जर तुम्हाला देवावरती विश्वास असेल, स्वामी शक्तीवर विश्वास असेल, होय स्वामी माऊली, मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका. मनातली प्रत्येक इच्छा स्वामीपुढे प्रगट करा. स्वामींना आपल्या मनातले कळू द्या. तुम्हाला काय इच्छा आहे ते स्पष्टपणे आपल्या देवापुढे मांडताना कसलीही शंका कुशंका मनात येऊ देऊ नका. सर्व काही एखाद्या बाळाप्रमाणे आपल्या स्वामी आईच्या पुढे सांगा. तुम्हाला कुठला त्रास असेल, तुम्हाला कुठली इच्छा असेल, ते सर्व काही जसे एखादे लहान बाळ आईकडे हट्ट धरते त्याप्रमाणे सर्व काही मनातले स्वामीपुढे मोकळे करून बघा. आणि मग बघा दैवी चमत्कार. कारण देव आपल्यासाठीच कार्य करत आहे याचा अनुभव तुम्हाला येऊ लागेल. स्वामी माऊली आपल्या प्रिय बाळांवर आपल्या आशीर्वादांचा वर्षाव करतात. त्यांना सुख, समृद्धी आणि आनंद देण्यासाठी आज माऊली आपल्यापुढे आले आहेत. तुम्ही भाग्यशाली आहात, कारण तुम्ही हा संदेश स्वीकार करत आहात. अगदी भूतकाळातील किंवा भविष्यकाळाची चिंता न करता अगदी या क्षणात राहा. वर्तमानात जो जगतो, जो भगवंताची सेवा करतो, जो विनाकारण कुणाच्याही कधीही आड येत नाही, त्यावर निरंतर भगवंताची कृपा होते. स्वामी म्हणतात, बाळा, कुठलीही गोष्ट या ब्रह्मांडात विनाकारण घटित होत नाही. त्याचप्रमाणे या संदेशाचे तुझ्यापर्यंत येणेही काहीतरी कारण आहे. तू केलेली प्रार्थना देवाने स्वीकार केली आहे. त्याचे प्रतिफळ म्हणून हा संदेश तुला प्राप्त होऊन यातील आशीर्वाद तुला प्राप्त होतील. तेव्हा मनपूर्वक आशीर्वाद स्वीकार कर. आज रात्रीतून तुमच्या कित्येक समस्या नष्ट होताना तुम्हाला अनुभव येईल. ज्यांचे आरोग्य आतापर्यंत त्यांना काही त्रासदायक वेदना, दुःख देत होते, आता त्या वेदना संपून जाऊन त्या ठिकाणी सुखाचा क्षणांचा अनुभव त्यांना होणार आहे. त्यांच्या आरोग्यात ते परिवर्तन जे त्यांना सुखद होईल असे परिवर्तन आता ते अनुभव करणार आहेत. ज्यांनी माझ्याकडे आरोग्यासाठी त्या समस्या सांगितल्या आहेत, आता त्यांना त्या सुखद आरोग्याची प्राप्ती होईल. आनंदी आनंदाचे क्षण त्यांच्या आयुष्यात प्रवाहित होणार आहेत. जसे चंद्रापासून सर्वांना शीतलता हवी आहे, त्याला पाहताच एक आनंदाची लहर तुमच्या मनात निर्माण होते. शांतता निर्माण होते, चंचलता थांबते,
त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात आता दैवी आशीर्वाद येत आहेत, ज्यामुळे तुमच्या मनातील ती चंचलता थांबेल. जे मनातले अनेक प्रश्न आहेत, द्वंद्व आहेत, ते थांबतील आणि तुम्हाला सुख, आनंदाची प्राप्ती होईल. ज्यांना कुणाला आर्थिक संपन्नता हवी आहे आणि ते त्या मार्गावर जाऊन प्रयत्न करत आहेत, त्यांना त्यात मोठे यश प्राप्त होणार आहेत. कारण जेव्हा तुम्ही प्रयत्न करून देवाकडे मनोभावे प्रार्थना करू लागता, तेव्हा देव त्या दिशेने यशही पाठवू लागतात. याचा अनुभव तुम्हाला या रात्रीतून येऊ लागेल. माता लक्ष्मीचा भगवंतासह आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल, कारण तुम्ही केलेली प्रार्थना. जेव्हा कोणी कर्म करत असताना प्रार्थना देखील जोडून देवाकडे मागू लागतात, तेव्हा ते सर्व काही घडू लागते जे त्यांचे इच्छित आहे. तुम्हालाही तुमच्या इच्छित प्राप्तीचे आशीर्वाद प्राप्त होताना दिसून येऊ लागतील. तुमच्या मनातील चंचलता थांबेल, वेदना थांबतील. तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील. कित्येक दिवसाचे कार्य होत नसतानाही आता त्या कार्यांना सुद्धा गती प्राप्त होऊन कार्य पूर्ण होतील. जे कोणी त्या प्रेमासाठी, आनंदासाठी प्रयत्न करत आहे, त्यांना त्यांचे प्रेमही प्राप्त होईल. तो सुखद अनुभव येऊ लागेल, कारण देवाकडे त्यांनी ती प्रार्थना केली आहे. तुमच्या मनाजोगी सर्व काही घडू लागेल. तुमच्यात आतापर्यंत जे काही सुसंवाद होत नव्हते, ते देखील आता होऊ लागतील. तुमच्या नात्यात तो घट्टपणा आता तुम्ही अनुभव करणार आहात. ही रात्र तुमच्या आयुष्यातली दैवी चमत्काराने भरलेली रात्र असेल. स्वामी म्हणतात, बाळा, तू आपले कर्म करत राहा. तुझा करता करविता सर्व काही बघायला इथे तुझ्या पुढे बसला आहे. तू चिंता करू नकोस, काळजी करू नकोस. तू सर्व काही माझ्या कृपेने प्राप्त करणार आहेस, यावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात इथून पुढे सुखद अनुभव तुला येऊ लागतील. दिवाळीपर्यंत तुम्हाला भरभराट आनंद, ऐश्वर्य आणि काहीही कमी पडणार नाही. मागील काळातल्या सर्व काही कमतरता, उणिवा आणि त्रास संपून जाऊन त्या जागी भरभराट प्राप्त होईल. तुम्ही मागत असलेले आशीर्वादही तुम्हाला प्राप्त होतील. नात्यातील कटुता जाऊन आनंदी आनंदाचे क्षण तुम्हाला प्राप्त होतील. सुखी रहा बाळा, तुझे कल्याण होईल. स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश, आध्यात्मिक संदेश जर तुम्ही ऐकला आहे, त्यातील आशीर्वाद मनपूर्वक स्वीकार करावे. कारण देव त्याच व्यक्तीजवळ, त्याच भक्ताजवळ हा संदेश देतील ज्यांची स्वामींनी निवड केली आहे. जर तुम्ही त्या निवडीपैकी एक असाल तर स्वतःला भाग्यशाली माना, कारण तुमच्यासाठी आता दैवी आशीर्वाद, चमत्कार येत आहेत. ते मनपूर्वक स्वीकार केल्यास अगदी काही क्षणात देखील तुमच्यासोबत चमत्कार घडू लागतील. स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा. स्वामी शक्ती अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेली शक्ती आहे. तुम्ही जे काही प्रार्थनापूर्वक मागाल ते तर तुम्हाला मिळेलच, पण त्यासोबत अधिक आशीर्वादासह देवाचे कल्याणकारी आशीर्वादही तुम्हाला प्राप्त होतील. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका. स्वामी माऊलीचे असेच संदेश पाहण्यासाठी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.
स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. सुख, संपदा, आनंद आणि प्रगतीची वाट तुम्हाला देवत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.